तर मी कुठल्याही धमक्यांना भीक घालत नाही, माझी लढाई मी चालूच ठेवणार अशा शब्दात शंभूराज देसाईंनी पाठवलेल्या नोटिशीवर सुषमा अंधारेंनी उत्तर दिलंय। दरम्यान अंधारेंनी उत्पादन शुल्क विभागावरील आरोप खोटे असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। धंगेकर अंधारेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली असल्याचं सुद्धा शंभूराज देसाईंनी सांगितलंय। आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे, याच्यात कुठलेही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत। केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत। त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागे ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीने मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल। सिगारेट गुटखा याला पायबंद घालण्यासाठीचे काम केले पाहिजे। ते स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकेल, मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात। आत्ता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यवहार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा। तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल, तुमच्या कुठल्याही दाव्यांना, कसल्याही केसेसना, कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई चालू ठेवणार आहे।